आला मूड जा. असं का बघता माझ्याकडे सगळी? सकाळ सकाळ कुठं गायब झाला होतास? यांना माझ्याबद्दल सगळं कळलं की काय? आओ दुकानावर जाताना सांगून जात जा. उगाच आत्याबाई काळजी करत बसतात. हा, ते वाड्याचा कायापालट करायचा आहे ना, त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागते. मला आपल्या वाड्याला सोन्याचे दिवस आणायचे, त्याच्यासाठी एवढी मेहनत करतोय. होय ना, सोन्याचा दिवस दाखवतोय का सगळं घर लुटून नेतोय काय माहिती. पोरा, तुला जेवढी पाहिजे तेवढी तू मेहनत कर, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, काय बी झालं तरी हे घर सोडून तू कुठं बी जाणार नाहीस. नाही जाणार कुठं बी तू. आई, रडू नको बरं तू. आता इतक्या वर्षाने गावात परत आलोय का नाही, आप्पाच्या प्रेमापासनं, तुझ्या प्रेमापासनं, छोटी आईच्या प्रेमापासनं, भावाच्या प्रेमापासनं, सगळ्यापासनं लांब आहे मी. तुमच्या सगळ्याच्या प्रेमाचा भुकेला आहे ग मी. नाही जाणार मी. इथं राहून तुमच्या सगळ्याची मी काळजी घेणार, आणि हेच माझं कर्तव्य आहे. फक्त गावातली लोक मला देव माणूस म्हणतात. मला देव माणूस वगैरे नाही व्हायचंय. मला एक चांगला माणूस व्हायचंय. चांगला माणूस कधी सुद्धा घर सोडून जात नाही. मी नाही जाणार. तू रडू नको बरं, सारखी सारखी रडते बरं तू. एवढं भाषण दिल्यागत घरातल्यांशी कोण बोलतंय?